नमस्कार, मी यामिनी। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक छान अशी खूप महत्त्वपूर्ण टिप शेअर करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही भाज्या, फळे हे खूप सीजनल असतात, तर तसेच वाटाण्याच्या शेंगा म्हणजे फ्रेश वाटाणे हे हिवाळ्यात फार येत असतात आणि आता तर खूप ते सीजनमध्ये आलेले आहे आणि आता बाजारात खूप स्वस्त झाले आहे। त्यामुळे आपण ते स्टोर करून कसे ठेवायचे याबद्दल माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। सर्वात पहिले वाटाणे आपण छान असे साफ करून घेतले आहे शेंगा। त्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घ्यायचे आहे फक्त 2 मिनिटांसाठी आणि त्यानंतर त्या पूर्ण अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे गाळणीमध्ये, जेणेकरून पूर्ण गरम पाणी त्यातून निघून जाईल। आणि आपण फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं आहे आणि त्यात आईस क्यूब पण टाकणार आहोत। तर आपण हे वाटाणे गार पाण्यात का टाकले आहेत, कारण त्याची जी बॉइलिंग प्रोसेस आहे ती इन्स्टंटली स्टॉप व्हावी म्हणून। तर आता हे गार पाण्यात टाकून छान असे 2 मिनिटांसाठी राहू द्यायचे, म्हणजे त्याची ती बॉइलिंग प्रोसेस बंद होईल आणि मग ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे पुन्हा गाळणीतून। तर बघा किती छान असा कलर दिसतोय। आपण पाण्यात मीठ टाकल्यामुळे त्याचा कलर चेंज नाही होणार। आणि एक आपल्याला छान सुती असा कपडा घ्यायचा आहे आणि ते निथळून घेतलेले वाटाणे पूर्ण त्या कपड्यावर पसरवून घ्यायचे आहे, म्हणजे जे त्यातले जे पाणी असेल ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जाईल। आणि त्यानंतर असं छान असं पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याला एका सुती कपड्याने पुन्हा वरून असं छान पुसून घ्यायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी त्यात असेल ते पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि मस्त असे आपले वाटाणे तयार झालेले असतील। तर बघा हे वाटाणे आपले आता रेडी आहे स्टोर करण्यासाठी। तर अशी झिपलॉक बॅग घ्यायची आहे, जेणेकरून त्यात हवा जाणार नाही, एअरटाईट असते ही। त्यामुळे ह्या अशा बॅग्स घेऊन घ्यायच्या आणि त्यात आपण ते स्टोअर करणार आहोत। तर हे असे व्यवस्थित फ्रीजरमध्ये ठेवून स्टोअर करायचे आपल्याला। तर हे साधारणतः एक 4 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत तुम्ही इझिली यूज करू शकता, म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत तुम्हाला हे इझिली यूज करता येतील आणि वर्षभर छान असे ताजे वाटाणे आपल्याला खायला मिळतील। तर बघा छान असे पॅक झालेले आहे, एअरटाईट झालेले आहे। ही आपली एक आजची छोटीशी टिप होती। जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा